नमस्कार, मी ॲडव्होकेट संदीप कटके, धारावी बचाव आंदोलनाचा समन्वयक आणि आम आदमी पार्टी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता। सध्या मुंबईमध्ये सरकारी जमिनी त्यांचा फेवरेट बिल्डर, सरकारचा फेवरेट बिल्डर अदानी रियाल्टी यांना देण्याचा एक फार मोठा घाट या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने या दोघांनी आखला आहे। पूर्ण धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला देण्यात आला। त्याच्यामध्ये अदानीला टोटल 650 एकर जमीन मिळाली। त्या जमिनीपैकी 45 एकर जमीन जी आहे ती रेल्वेची होती। राज्य सरकारने रेल्वेकडून ही जमीन घेऊन अदानीला दिली। तसेच धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाने म्हणजे धारावी बचाव आंदोलनाची सगळ्यात पहिली मागणी अशी आहे की धारावीतला एकही व्यक्ती पात्र अपात्रमध्ये न पडता सर्वजण पात्र झाले पाहिजे आणि सर्वांना धारावीमध्येच घर भेटलं पाहिजे। परंतु सध्याच्या या प्रकल्पामध्ये ह्या पात्र अपात्रच्या नावावर म्हणजे अदानीने जो प्रपोजल DRPला सबमिट केला आहे त्याच्यानुसार धारावीमध्ये कमीत कमी 4 लाख कुटुंब जे आहेत ते अपात्र होणार आहेत आणि त्यामुळे ह्या अपात्र कुटुंबांसाठी भाडे तत्वावर जमीन पाहिजे या मागणीच्या आधारावर अदानीने मुंबईतील जवळजवळ 1253 एकर जागा जी आहे ती स्वतःच्या कंपनीच्या नावाने करण्याचा राज्य सरकारच्या वतीने मिळून घाट घातला आहे। त्यामध्ये अगर बघायला गेलं तर रेल्वेची 45 एकर, मुलुंड जकात नाका याची 18 एकर, मिठागरांची 283 एकर, मानकूर डम्पिंग ग्राउंडची 823 एकर, मुलुंड डम्पिंग ग्राउंडची 40 एकर, जी ब्लॉक BKC याची 17 एकर, मदर डेअरी कुर्ल्याची मदर डेअरी याची 21 एकर अशी सर्व मिळून 1253 एकर जमीन जी आहे ही अदानीच्या घशात घालण्याचं काम जे आहे हे राज्य सरकारकडून होत आहे। त्यामुळं सर्व मुंबईचे जागरूक नागरिक हे आता एकत्र आले आहेत। मुलुंडमध्ये PAPचा प्रकल्प चालू आहे। त्या PAPच्या माध्यमातून 7,500 कुटुंबांना मुलुंडमध्ये आणण्याचा प्लॅन होता। तसेच मुलींची जकात नाक्याची जागा, मुलींची डम्पिंग ग्राउंडची जागा ही DRPला देऊन धारावीच्या अपात्र लोकांना मुलुंडला पाठवण्याचा जो प्लॅन होता याच्या विरोधात मुलुंडवासी एकत्र झाले। कुर्ल्याच्या मदर डेअरीवर जी एक अतिशय म्हणजे कुर्ल्याच्या लोकांना अतिशय श्वास घेण्यासाठी एक मोकळी जागा असलेली मदर डेअरी ही जागा सुद्धा अदानीला देण्यात आली। त्यामुळे कुर्ल्यामध्ये सुद्धा लोक चळवळ या माध्यमातून एक चळवळ उभा राहिली। विक्रोळीच्या सॉल्ट पाईनच्या जागा ज्या आहेत त्या सुद्धा अदानीला देण्यात येत आहेत। त्यामुळे विक्रोळीकरांचा एक मंच जो आहे तो एकत्र आला। सायन हॉस्पिटलचा विषय आपण बघितला तर सायन हॉस्पिटलची जवळजवळ 10 एकर जागा जी आहे जे हॉस्पिटलच्या ताब्यामध्ये होती ती जागा जी आहे ती लोधा बिल्डरला देण्यात आली। अशा प्रकारे पूर्ण मुंबईच्या जमिनींचा मोठा भ्रष्टाचार जो आहे तो भाजपा सरकार आपल्या सर्व मित्र बिल्डरांना मिळून करत आहे। याच्या विरोधात आज सर्व मुंबईच्या जागरूक नागरिकांनी मुंबई बचाव समिती या समितीची स्थापना केलेली आहे। त्यामुळे सर्व मुंबईकरांना मी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये मुंबई बचाव समिती जी आहे ते आपल्या मुंबईकरांच्या जमिनी वाचवण्यासाठी, मुंबईकरांचे स्वास्थ्य वाचवण्यासाठी ज्या काही चळवळी उभा करतील, जे काही आंदोलन करतील त्यामध्ये तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे। धन्यवाद।